तर वन्स अगेन वेलकम टू माय चॅनल. मी तुमचं वेलकम करतो. मी तुमचा दोस्त तुमचा होस्ट विशाल. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल @पनवेलकर विशाल 3705. तर तुम्ही सगळे कशात एकदम कडक लाल भडक हसत राहा आणि खेळत राहा. तर मित्रांनो, आज आहे बुधवार आणि आज चालू झालेला आहे नवीन महिना. जून संपला, जुलै आला तर पाऊस घेऊन आलेला अफलातून पाऊस आपल्या इथं चालू आहे. तर आता आपल्याला जायचं आपल्या भक्तीला क्लासला सोडायला. सिद्धार्थ शाळेमध्ये जायला तयार झालेला आहे आणि आपले जे पेट्स आहेत, जे आपली स्नोई आणि शॅडो आहेत, ते देखील एकदम खाऊन पिऊन शांतपणे झोपलेले आहेत. तर आता काय करायचं माहिती आहे का, आपल्याला जायचं आहे थोडेसे आपले जे छोटे मोठे काम आहेत ते संपवण्यासाठी. तर आता आपण जाऊ पनवेलला, ते सगळे काम संपवू. त्याच्यानंतर कदाचित मला विटीला जायला लागेल. जर मी गेलो तरी तुम्हाला दाखवेल, जर नाही गेलो तर आपल्याला इथली व्हिडिओ जी आहे ती बऱ्यापैकी बनेल. आणि पाऊस एवढा आपल्यातून चालू आहे मित्रांनो की घरातून बाहेर निघायची इच्छा होत नाही. कंपल्सरी कार घेऊन जायला लागते. तर मी लोकलला सहसा गाडी वापरत नाही, कारण खूप कंटाळा येतो. ट्रॅफिक स्लो चालवणं, आपला कुठं लांब जायचं हायवेला आहे तर गोष्ट वेगळी आहे. तर त्याच्यामुळे मी काय करतो, पण आता काय ऑप्शन नाही माझ्याकडे, मला कारच काढणं आहे. तर स्टेट येऊन काय भेटतो मी तुम्हाला थोड्याशा वेळानंतर. लय भारी वाटतं मित्रांनो पावसामुळं. आणि आता मी आलो धावत पडत गाडीपर्यंत. थोडासा ओला पण झालेला आहे, पण मजा येते धावायला, कारण हे पावसाचे दिवस काय वर्षातून एकदा येतात आणि एन्जॉय करायला हाच टाईम असतो. तर आता आपण चाललेलो आपल्या ब्लॅक करियन गर्लला ट्युशनला सोडायला तिच्या टायपिंगच्या. आणि माझ्यासोबत आहे कियांश. हाय करो बघा. तर मित्रांनो, आपले पोरं पण एक्सायटेड आहेत व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि तुम्हाला आजूबाजूचा एन्व्हायरमेंट दाखवला ना एकदम भारी लागेल, म्हणजे एकदम भारी दिसतंय. हे बघा, पाहू शकता आपण गाडीवर, पण आत्ता पण पूर्ण ड्रॉप पडलेले आहेत पावसाचे आणि एकदम सुंदर क्लायमेट झालेलं आपल्या इथला. तर चला आता एक पहिले आपण लोकल राईड मारले, भक्तीला आपण क्लासला सोडू, त्याच्यानंतरच कुठे जायचं असेल तर आपल्याला निघता येईल. तर मग मित्रांनो, आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. मी तुम्हाला दाखवतो पुढे काय कसं काय वातावरण आहे आमच्या इथे, क्लायमेट कसं झालेलं आहे मी तुम्हाला दाखवतो गाईस. तर मित्रांनो, आपण पाहू शकता राईट हँड साईडला जी आपल्या मित्राची वीट भट्टी असते उन्हाळ्यामध्ये, तर तिथं आता तर काय विटा तर कमीच आहेत, पण क्लायमेट आणि एन्व्हायरमेंट एवढा सुंदर झालेला आहे की सगळं फॉगी झालेलं आहे, एकदम फॉग आहे. सॉरी मित्रांनो इनकन्व्हिनियन्ससाठी. ॲक्च्युली काय झालं, मध्येच पाण्याचा टँकर आला त्याच्यामुळे मी थांबलो. आपण पाहू शकता की एन्व्हायरमेंट काय सुंदर झालेलं आहे. असा एन्व्हायरमेंट बघायला माणूस तरसतो, पण आपलं नशीब चांगलं आहे की आपण इथेच राहतो, त्याच्यामुळे आपल्याला हा एन्व्हायरमेंट रोज बघायला भेटतो. आणि आता आहे ना मित्रांनो, असं सीन आहे की आपण वायपर चालवल्याशिवाय गाडी चालू शकत नाही. आपण पाहू शकता लगेच गाडीवरती पावसाची थेंब पडली आणि एकदम असं हे झालं, तुम्हाला पुढचं काय दिसणार नाही. आता वायपर फिरवल्यावर बघा कसं तुम्हाला क्लिअर दिसेल. तर बस मित्रांनो, हीच मजा आहे लाईफमध्ये. मजा करत राहा, हसत राहा. टेन्शन तर प्रत्येकाला आहे, मला तर खूप आहे, पण तरी पण मी त्याच्यातून वेळ काढून हसत राहतो. सॉरी तुम्हाला सीट बेल्टचा आवाज येत असेल, तर पहिला मी सीट बेल्ट इग्निशन म्हणजे सीट बेल्टच लावून घेतो, इग्निशन बंद करायची गरज नाही. एकच सेकंडात तुम्हाला भेटतो. आणि मित्रांनो, काल होती वड पौर्णिमा, पण मला काही व्हिडिओ बनवायला जमली नाही, तब्येत बरी नव्हती. आपण पाहू शकता वड्याच्या झाडाला मस्तपैकी लपटून टाकलेले धाग्यांनी, सगळ्या बायकांनी मिळून नवरे बांधून टाकले स्वतःचे तिला. तर बी लेटेड पण वड पौर्णिमेच्या सर्वांना शुभमय शुभेच्छा. तर राईट नाव आपण आलेलो आहोत गावदेवीला, जो आमच्या इथला सर्वात फेमस स्पॉट आहे आणि खूप मोठं लँडमार्क आहे आमच्या इथलं. म्हणजे कुठेही तुम्ही पनवेल स्टेशनला आले, कोणाला बोलले गावदेवीला जायचं आहे की ते इथंच आणणार तुम्हाला, विचुंबे विलेजमध्ये. तर आता आपण इथनं चाललेलो आहोत, आपल्याला जायचं आहे राईटला. आपण घेतला राईट आणि आपल्याला जायचं आहे स्ट्रेट. हे जे लेफ्ट साईडला आपण पाहू शकता जे गवत उगवले, हे जंगली गवत आहे आणि ह्याची ग्रोथ खूप फास्ट आहे. आता उन्हाळ्यामध्ये ह्यांचं नामोनिशाण नव्हतं, पण अचानक जरा 2 दिवस पाऊस झाला तर बघा ना लगेच किती मोठे झाले. आणि इथं कन्स्ट्रक्शनचं काम जोरात चालू आहे आमच्या इथे. आणि मित्रांनो, जेव्हा मी मोठी गाडी आणतो, मी हा ब्रिजच प्रिफर करतो, जो आमचा जुनावाला ब्रिज आहे. कारण नवीन ब्रिज कसा त्याच्यासाठी गावाच्या आतमधून यायला लागतं, पण ते रिस्की आहे. ब्रिज काय तो लांब नाही, आपण पाहू शकता राईट हँड साईडला, तुम्हाला मी दाखवतो. हे जे तुम्ही समोर पाहताय हा आमचा नवीन ब्रिज आहे. आणि आमचं एन्व्हायरमेंट बघा काय छान दिसतं, एकदम ग्रीन क्लास एकदम. तर आपण तिथून यायला मी प्रिफर का नाही करत, कारण मला गावामधनं यायला लागतं आणि मला ते अजिबात आवडत नाही. कारण गावामध्ये ऑलरेडी रस्ता कंजेस्टेड आहे, त्याच्यामध्ये आपण एवढ्या मोठा गाडी घेऊन घुसणं हे योग्य नाही. असं जायला यायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण कसं ते आपल्यालाच योग्य नाही वाटत ना. बाईकवरती लोक जातात, रिक्षावाल्यांची रश असते आणि त्याच्यामध्ये आपण गाडी घेऊन शहाणपणा करायचा. त्याच्यामुळे मी काय करतो, जास्तीत जास्त हा जो जुना ब्रिज आहे आमचा तोच प्रिफर करतो. आणि बस बेस्ट आहे तो, बाहेरच्या बाहेर येतो आणि बाहेरून आपण डायरेक्ट न्यू पनवेलला आता कनेक्ट झालो आहे. तर राईट ना आपण न्यू पनवेलमध्येच आहोत आता. आणि आपण पाहू शकता बदामाची झाडं वगैरे, म्हणजे एकदम खुश झालेलं आहे नेचर. हा जो क्लायमेट जो आहे, हा जे वातावरण आहे, लोक आपण खुश झालेले आहेत. जसं आपण खुश झालो तसं हे सगळे जीवजंतू झाड एकदम असे हॅप्पी झालेले आहेत.
झाडाचा कलर हिरवा आहे हे आपल्याला माहिती आहे की झाड ग्रीन असतं, पण आत्ता तुम्ही आपण जे ग्रीन कलर जो बघतो तो एक हॅपीवाला आहे. आणि वरनं आपण पाहू शकता फ्लाईट चाललेली आहे, ती आता लँडिंगलाच चाललेली आहे. तर कंटिन्यू करतो आपला विषय. जी ग्रीनरी सध्या आहे ना ही म्हणजे हे जे एन्व्हायरमेंट आहे ना हे नो कॉस्ट एन्व्हायरमेंट आहे. ह्याला तुम्ही पैसे देऊन विकत घेऊ नाही शकत आपण. असं हे जे एन्व्हायरमेंट आहे किंवा आत्ताचा जो क्वालिटी टाईम आहे आपण हा विकत घेऊ शकत नाही. हा एकदम हे आपल्यावर देवाची कृपा आहे. त्याच्यामुळे आपल्याला पाऊस झाला, कारण हा अख्खा जून गेला, जूनमध्ये आपल्याला पाऊस नव्हता. जुलैमध्ये थोडासा म्हणजे आजपासून चालू झालेला आहे. आज 1 तारीख आहे जुलैची आणि पाऊस आपल्याला छानपैकी आपल्याला वेलकम केलेलं आहे. तर मग मित्रांनो झाडे लावत राहा, कारण झाडाला जेवढी आपण झाडे लावू तेवढं इन फ्युचर आपल्याला आपल्या मुलांसाठी पण चांगलं आहे. जर झाडे आपण सतत कापतच राहिलो, आता 1 महिना डिले झाला आहे, नंतर 1 वर्ष डिले होईल, असं होता कामा नाही. त्याच्यामुळे आपण आपल्या व्यवस्थित मार्गाने चाला. नुकसान झाडांचं जास्त करू नका, नेचरला जास्त त्रास देऊ नका, जेणेकरून आपल्याला इन फ्युचर एन्व्हायरमेंट आणि सगळ्यात महत्त्व पाण्याची टंचाई भासणार म्हणजे भासणार. तर चला मी आता जास्त काही तुमचं डोकं खात नाही, भक्तीला सोडतो आणि घरी जायची तयारी करतो. तर फायनली मित्रांनो आमचा CSTला जायचा प्लॅन झालेला आहे आणि आता आम्ही निघतो आहे 2 मिनटामध्ये. तर मी काय करतो मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्ट हायवेला भेटणार आहे, कारण कसं माहिती आहे का आता हा रोड तर मी तुम्हाला सकाळी दाखवला आहे माझ्या इथला. तर आपण डायरेक्ट अटल सेतूलाच भेटणार. आणि आता बघू अटल सेतूचं वातावरण कसं आहे. समुद्राचा ब्रिज आहे, बघायला पण खूप सुंदर वाटेल. तर मग आता पटापट जाऊ आपण आणि पटापट आपल्याला घरी यायचं आहे, कारण भक्ती दुर्वा घरीच आहेत, त्याच्यासाठी आपल्याला लवकर पण यायचं आहे. आणि आता माझ्यासोबत कोण कोण आहेत, माझ्यासोबत आहेत पप्पा, कियांश पण आला आहे आणि मम्मी पण आहे. मम्मी गजू येतो ना, आणि आपला संविधान पण आपल्यासोबत येतो आहे. तर स्टेट्यून मित्रांनो. आला 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 आपला गजू भाई पण आलेला आहे, पाहू शकता आपण धावतच आला आहे, कारण पाऊस मस्त चालू झालेला, एकदम जोरात पाऊस आहे, असा काही स्लो पाऊस नाही आहे. तर मग चला आता पटापट आपण अटल सेतूला जाऊ. अटल सेतूला मी तुम्हाला भेटतो स्टोन. तर फायनली मित्रांनो आपण मॅरेथॉन एक्झाम जवळ आले आणि आपण पाहू शकताय की रस्त्यावर समुद्र तयार व्हायला लागलेला आहे. माझ्या काचेत पाहू शकता तुम्ही, मागची गाडी बरेचशी पाण्यामध्ये आहे. मी गाडी क्रॉस केली आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की व्हिडिओ चालू करावा. आणि हे सालाबादप्रमाणे रस्ते देखील खराब व्हायला लागलेले आहेत आताच पावसामध्ये. अजून तर पाऊस नीट सुरू पण नाही झालेला आहे. पाहू शकता आपण रस्त्याचे हालत आताच खराब व्हायला लागलेले. राईट साईडला सगळे खड्डे पडायला सुरुवात झालेली आहे आणि लेफ्ट साईडला जी आहे मॅरेथॉन एक्झाम. आणि तुम्हाला एकदम आता मी जन्नत दाखवतो. समोर जे डोंगर आहे मी तुम्हाला लास्ट टाइम देखील दाखवलेलं. असं वाटतंय की आभाळ त्या डोंगरावरती उतरलं आहे बघा, एकदम टच झालेलं, एकदम सुंदर वाटते बघायला. फक्त कॅमेराने जस्टिफाय केलेलं आहे. आणि मित्रांनो धबधबा देखील सुरू झालेला आहे. ही एक आनंदाची बातमी आहे. पाहू शकता आपण धबधबा चालू झालेला आहे. अरे यार जर दिसेल का तुम्हाला, मी झूम केलेला आहे पण आपल्या काचेवर देखील पाणी आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित दिसतंय की नाही काही कल्पना नाही मला. पण वॉटरफॉल देखील चालू झालेला आहे. हे एक मनसुक्त बातमी आहे सॅटर्डे संडेवाल्यांसाठी जे फिरायला निघतात. तर आता त्यांच्या फिरण्याचं चीज होणार जर आले तर वॉटरफॉलच्या अपेक्षेने वॉटरफॉल चालू झालेला आहे. तर मेन धबधबा आपला आदाईचा आहे. आदाईचा धबधबा चालू झाला तर मजा येणार आहे. तर चला आता आपण जाऊ अजून पुढे, बघूयात आता अटल सेतूचे काय हाल हवाल आहेत. पाऊस असा जोरात आलेला आहे की पुढचं काही दिसायला मार्ग नाही आहे. पाहू शकता आपण समोरच्या गाडीचे इंडिकेटर चालू आहेत, म्हणजे आपले पण इंडिकेटर आणि आपली हेडलाईट चालू आहे. पाऊस एकदम भयानक चालू झालेला आहे. आता रस्ता तर काही दिसत नाही आहे, पण एकमेकाच्या मागे मागे आम्ही चाललो आहे. आपल्याकडे मग काय ऑप्शन नाही. आता आपल्याला CSTला पोचायचं आहे. काय खतरनाक पाऊस चालू झाला आहे. बरेच दिवस पाऊस नव्हता आणि जी हाजरी लावली आहे पावसाने ती खतरनाकवाली हाजरी लावली. आता मुंबईमध्ये देखील खूप पाऊस आहे असं मी न्यूजवर सकाळी पाहिलं आहे. आता गेल्यावर आपल्याला कळेलच काय हाल हवाल आहेत मुंबईचे. पण
तर मग काय आता काय सांगून काय बोलून फायदा नाही, आपल्याला हळूहळू करून पुढे जायला लागणार. इथे एवढं सुंदर वाटतंय तर अटल सेतू काय सुंदर झाला असेल. आलो एका छोट्याशा समुद्रामध्ये. छोटे छोटे समुद्र बरेच झालेले आहेत. राईट हँड साईडला पाहू शकता पाणी भरायची सुरुवात झालेली आहे. पाणी भरतंय बऱ्यापैकी. आणि पुढचा रस्ता जरा खराब आहे. आपल्या कॅमेऱ्यामध्ये देखील दिसते रस्ता खराब झालेला आहे. अरे यार, भाऊच्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. बिचारा दरवाजा उघडून थांबला आहे साईडला. कदाचित गाडीमध्ये पाणी लागलं कुठेतरी त्याला. चला, थोडासा पाऊस कमी झाला, पटापट अटल सेतूला पोचूयात मित्रांनो. राईट नाव मंडळी, वी आर ऑन एक्सप्रेस वे म्हणजेच अटल सेतू. तर आपण अटल सेतूवर आलेलो आहोत आणि आता नुकताच आपल्याला अटल सेतू चालू झालेला आहे आणि आजूबाजूचा माहोल एकदम भन्नाट झालेला आहे मित्रांनो. आपण पाहू शकता कसला कडक दिसतोय सगळा वातावरण एकदम टाईट. पण आपल्याला नाही करायची फाईट, आपल्याला गपचूप जायचं आहे, गपचूप यायचं आहे एकदम सिस्टममध्ये. पाहू शकता आपण इथून प्रॉपरली आपल्याला अटल सेतू स्टार्ट झालेला आहे. वरती पाठी वाचली असेल तुम्ही. आणि लेफ्ट साईडचे डोंगर पण एकदम सुंदर झालेले आहेत, जे कट झालेले आहेत ते एकदम छान दिसायला लागले आता. आणि पुढे आपण पाहू शकता आभाळ एकदम काळे काळे आहेत, म्हणजे पाऊस एकदम अफलातून आहे पुढे सुद्धा. आज पाऊस काही शांत नाही होणार. भाऊ भडकला आहे. बरेच दिवसाची त्याची सुट्टी होती, आज ती सुट्टी त्यांनी भरून काढलेली आहे. आणि मागचे आपले प्रवासी एकदम वाकडे तिकडे होऊन बघायला लागलेत बाहेर की नक्की काय दिसतंय. आणि इथं देखील छोटे छोटे वॉटरफॉल चालू झालेले आहेत. पण ते काय मित्रांनो, आता आपली गाडी आहे 70च्या स्पीडला, तर ती पटकन आपली नजर, कॅमेऱ्याची नजर एकत्र तिथं जात नाही आणि ते जस्टिफाय होत नाही, लगेच स्किप होऊन जातं, निघून जातो, आपण क्रॉस करतो त्याला. तर आत्ता आपल्याला येईल पहिला टोल नाका क्रॉस झाल्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट येणार CST. फटाफट जाऊयात, फटाफट काम संपून येऊयात मित्रांनो. तर चला, मी तुम्हाला एकदम सुंदर दृश्य दाखवतो. तर सगळं बघा, लेफ्ट साईडला बघा धबधबे चालू झालेले आहेत. छान वाटतं बघायला असं. हे बघा, इथे देखील राईट साईडला, लेफ्ट साईडला वरती वॉटरफॉल आहे. मस्त एकदम पद्धतशीर आलेला आपल्या कॅमेरामध्ये. आणि हा बघा समोर आपला पहिला टोल आहे अटल सेतूचा. आजचा हा आपला पहिला टोल आहे. टोल लागल्यानंतर आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि लगेच परत ऑन द वे. तर मित्रांनो, अटल सेतूचं वातावरण एकदम डेंजर दिसत आहे. लेफ्ट साईडला आपण पाहू शकता काहीच दिसत नाहीये. थोडंसं जे मैदान आहे ते दिसतंय, त्याच्या पुढे जो समुद्र आहे तो तर काय गेला एकदम आतमध्ये, काय कळत नाही. मला पण भीती वाटते. वाद नाही, मी काय बोलणार नाही जास्त. फक्त तुम्हाला एन्जॉय करायला देतो. छान वाटतं एकदम. रस्ता पण खाली मोकळा मस्त. मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला सिनेमॅटिक? आता तुम्ही बघू शकता की अटल सेतूवरती एवढा खतरनाक फॉग झालेला आहे की पुढचं देखील काही व्यवस्थित दिसत नाही आहे. आणि आजूबाजूचा समुद्रपट्टा जो आहे तो एकदम असा ब्लर झाला आहे. आणि एलिफंटाचे जे डोंगर आहे, तुम्ही माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. मी एलिफंटाचा डोंगर एवढ्या वेळीच तुम्हाला दाखवला आहे, पण आज तो डोंगर देखील दिसत नाही आहे एलिफंटाचा. म्हणजे एवढा फॉग आहे.
तरी पण आपण चाललो आहे विटीला, कारण आपलं काम आहे CSTला, त्याच्यामुळे आपण चाललोच आहे. आपल्याला जाणत होतं आज, तर आम्ही निघालो. आणि रस्त्यावर देखील गाड्या खूप कमी आहेत. तुम्ही आता सिनेमॅटिकमध्ये पाहिलं असेल, जास्त गाड्या आपल्याला क्रॉस पण नाही झाल्या आणि आपल्या पुढं पण 1-2च गाड्या आहेत. म्हणजे हा रोड आज एकदम शांत आहे. तर ज्याला कोणाला यायचं असेल, म्हणजे आज तर मी तर व्हिडिओ उद्या टाकणारी, पण थोडंसं वातावरण आणि हाल हवाल बघून यावा, कारण हा रस्ता एकदम खाली राहायला लागला मला असं वाटतं पावसामुळे. पाऊस जास्त असल्यामुळे खाली आहे. पण असं काही विषय नाही, रोड एकदम टकाटक आहे, खड्डे वगैरे अजून काय नाही, म्हणून एकदम स्मूथ गाडी चाललेली आहे. तर वाटतंय आज जरा भारी वाटतं रस्त्यावर गाडी चालवायला. नाही तर नेहमी AC चालू आहे, आताही AC चालू आहे, पण एकच पॉईंटवर आहे. नाही तर AC 4-4 पॉईंटवर असती, कारण गाडी आपली कूल होत नाही लवकर. टेम्परेचरच बाहेर तेवढं होतं, 45-46 डिग्री टेम्परेचर असायचं, त्याच्यामुळे काही लवकर कूल होत नव्हतं. पण आता एकदम असं रिलॅक्स वाटतं, गाडी चालवायला देखील आनंद होते आणि गाडी देखील स्मूथ चालली आहे, कारण ती पण जास्त गरम होत नाही, कंटिन्यू तिच्यावर पाणी पडतं आहे. तर मग चला आता जाऊ आपण, बघूयात पुढे कसं काय वातावरण आहे. आणि CSTला उतरायला आपल्याला एक 10-15 मिनटामध्ये आपण CSTला उतरणार आहोत. तर मग तिकडचे जे ब्रिटिशकालीन बिल्डिंग आहेत त्या देखील मस्तपैकी वॉश झाल्या असतील, त्या पण बघायला एकदम सुंदर दिसतील. तर मग जाऊ आता फटाफट विटीला, आणि मग तुम्हाला भेटतो मी विटीला मित्रांनो. तो फिर मेरे जिगर के छल्लो, अभी अपन आ गए हैं CST मीन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, म्हणजे व्हिक्टोरिया टर्मिनल्स विटीला. तर आपण पोचलो आहोत आता, आणि घुसताच आपल्याला ट्रॅफिक लागलेली आहे. बसवाल्याने रागामध्ये बस आडवी घातलेली आहे, आपण पाहू शकतो. ब्ल्यू कलरची बस आहे, पहिला त्यालाच जायचं आहे, त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे तो. पहिला बसवाला जाणार, मग त्याच्यानंतर तुमची कुठली पण गाडी असू दे, 3 लाखाची असो नाही तर 12 लाखाची असो, पहिला जाणार कोण? NMT वाला. तर मित्रांनो, मी आता इथे व्हिडिओ का चालू केली, आपल्याला बघायचं आहे जे म्हणजे जे ब्रिटिशकालीन बिल्डिंगी बांधलेल्या आहेत मोठ्या मोठ्या, तर त्या आत्ता म्हणजे आता आंघोळ केल्यावर कशा दिसतात ते बघायचे. एकदम फ्रेश वाटत असतील ना, कारण 8-10 महिन्याची घाण बसती, कबूतर त्याच्यावर हाकतात, सगळं खराब करून टाकतात. बघा तो दगड जो आहे तो एकदम असा वेट झालेला आहे, काळा काळा दिसतो एकदम. ॲक्च्युअली हे पहिलं असंच दिसत होतं, पण काय आता खराब करायला आपणच आहेत, त्याच्यात काय वाद नाही. भाऊ थांब भाऊ, उगीच कशाला धपाधप काम. भाऊ खूप रागात वाटतं. स्विफ्ट डिझायरवाला वाकडी तिकडी गाडी करून जायला बघते, पण त्याला काय जायला जमत नाही. आणि आता आपण आहोत सिग्नलवर. बघा ना ही बिल्डिंग कशी वाटते, एकदम एवढं जुनं बांधकाम आहे, पण एकदम दिसायला एकदम छान वाटते. हाईट पण खूप आहे त्याची, 1 2 3 माळे, म्हणजे G+3 आहे. पण खालचेच 2 फ्लोअर एवढी जागा घेतलेली आहे. राईट हँड साईडला पण पाहू शकता तसंच बांधकाम आहे, एकदम भव्य दिव्य बांधकाम आहे. ते पण मस्त वाटतं बघायला. साईडची काच मी खोलत नाही, कारण पनवेलपासून निघाल्यापासून आपल्याला कंटिन्युअस पाऊस लागलेला आहे. टॅक्सीवाल्यांच्या नादी लागून फायदा नाही, ते बिंदास गाडी घासून टाकतात. तो मोठ्या बापाचा उद्या त्याला जाऊ द्या, आपण हळूहळू जाऊ, काय आपल्याला काही नाही. कारण हे एवढा आता इथून एवढा तावात गेला आणि पुढं परत सिग्नल आहेच, परत उभा राहणार आहे. आणि आपण पाहू शकता समोर मुंबई महानगरपालिकेचं ऑफिस देखील एकदम चकाचक साफ झालेलं आहे, धुवून निघालेलं आहे. काय सुंदर वाटतं हे सगळं बघायला, मस्त कॅप्चर झाले फोनमध्ये. एक देखील गाडी नाही आहे मध्ये, क्लास एकदम. ऑफिसची बातच वेगळी आहे, ब्रँड इज ब्रँड दिसतं ऑफिस एकदम. आता बघूयात आपल्याला इथं पार्किंगला जागा कुठे भेटते. आपल्याला या नवीनवाल्या ऑफिसमध्ये जायला लागतंय, आपलं काम तिथंच आहे. तर मित्रांनो, जसं तुम्ही पाहिलं, मी आता CST मध्येच आहे अजूनपर्यंत. आणि सीन असा झालेला आहे की मी अख्खा ओला झालेलो आहे. ओला कशाने झाला, माझी जी छत्री होती थोडीशी तुटली, म्हणून मी ती टाकून दिली. त्याच्यानंतर पाऊस एवढा जोरात आला की एकदम हालत खराब झाली. तर आता आम्हाला जायचं आहे थोडंसं शॉपिंग करायला. शॉपिंग इन द सेन्स, आपल्याला छत्री वगैरे जर इथंच भेटली तर काय आपण आतमध्ये जाणार नाही, कारण आतमध्ये खूप गर्दी असते आणि एकदम टाईम आपला वेस्ट होतो. तुम्ही पाहू शकता एकदम ओला झालो मी. उगीच छत्री टाकली. आता असं वाटायला लागलं तुटकी फुटकी का असायला, पण आपण तिला पकडून चालत होतो. आता पप्पा गेलेत पुढं, मम्मी गेले, सपना पण त्यांच्यासोबतच आहे. तर त्यांना जर पटापट छत्री वगैरे भेटली तर ते घेतील. आणि आता आपण लवकरात लवकर पनवेलला जायला बघू. हॅलो करतो, कियांश तुम्हाला हॅलो करतोय. तुला काय करायचं दादा? सबस्क्राईब.
सबस्क्राईब पण करा चॅनलला, लाईक पण करा, कारण त्याच्याने आपल्याला काय होतं लाईक वगैरे आले. अच्छा तू पण कर, सर्वांना करायला पण सांग. ठीक आहे मित्रांनो, तर आता आपण काय करू, लवकरात लवकर पनवेलची वाट धरू. कारण कसं आहे इथं क्लायमेट खराब व्हायला लागलेलं आहे. म्हणजे पाऊस तर आज काय थांबणार नाही, हे तर 101%. आताही पाऊस चालूच आहे. तर मग आपल्याला काय करायचं, लवकरात लवकर घरी जायचं. कारण भक्ती आणि दुर्वा दोघी घरी एकट्याच आहेत, तर आपण लवकर जायचा प्रयत्न करूयात. तर मग आता चला आपण जाऊ. कसं काय आहे पुढचं वातावरण काय आहे, अटल सेतू वगैरे तर मी तुम्हाला दाखवला बऱ्यापैकी. तिथं असं एकदम असं रुद्र अवतार घेतलेला आहे समुद्राने. तर समुद्र बघून माणसाला भीती वाटते, पण ठीक आहे चालायचं यार, काय होत नाही. आता बघू जसं काय असेल, जे पण काय असेल ते बघून घेऊ. तर मग आता चला मी थोड्या वेळाने जातो पटापट आपल्या पनवेलला. तोपर्यंत मी तुम्हाला जे काय मला आवडेल, जे काय मला चांगलं दिसेल तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर स्टे ट्यून गाईज.